पण ही एक तुम्हाला मॉडेल आहे. येणाऱ्या 5 वर्षात तुम्ही काहीतरी करा, इतकं चांगलं करा की शाळेला वाटलं पाहिजे की तुम्हाला पुन्हा बोलवावं आणि तुमचा गौरव करावा. आणि माझी विद्यार्थी म्हणजे एक माहेराचा सोहळा असतोय. जसे एखादी सून सासरीतनं माहेराकडे जाते जेवढ्या पद्धतीनं तेवढ्या म्हणजे रात्री कार्यक्रम 5, 5:30, 3 पासून ते फोटो टाकतायत. अशा ह्या माहेराचा सोहळा त्याच्यामुळे सगळेजण आनंदाने आलेले आहेत. शाळेचं काय आठवणी सांगतो. पहिला 8वीचा ज्यावेळी मला अजूनही आठवते, कारण मी विद्यार्थ्यांना सांगतो की माझं शिक्षण कसं होतं. 8वीला पहिल्या 2 दिवस मी काय येत आला नाही, विषय होता कपड्यांचा. कारण का प्राथमिकला वेगळे कपडे असायचे, इकडे वेगळे कपडे असायचे. आणि अनिल लोहार आमचा बॅच पार्टनर, त्याला म्हटलं तू कुठे जा, कुठे बँच पकड ठेवली. आणि पहिल्यांदा जे नाव कळालं आणि अजूनही ती दर्शक आहे, ते कळालं नाव कुणाचं आहे, गायकवाड सरांचं. आता सर म्हटले की इंग्लिश आताच्या मुलांना थोडा अवघड नाही, कदाचित सरांच्या समोर थोडासा बदल झालाय, पण आम्हाला कुठले सर आवडतात की जे कडक गायकवाड सर होते तेच आवडतात. तर पहिला लेक्चर झाला आणि बराचसा इंग्लिशचा होता आणि जंगम आणि विलास कोल्हाटे यांच्यामुळे मी बाहेर मार खाल्ला. विषय असा झाला होता की आमची सेकंड क्लास बेस होती आणि विलासला मारताना विलास खाली आले असं चुकला, ते बघून जंगम हसला. आणि त्याच्या मागच्या मी नवीनच होतो, पण ते हसलीत मी थांबायला पाहिजे होतो. मी माझा पण हसायला लागलो आणि माझा हसण्याचा आवाज गायकवाड ऐकला. आणि गायकवाड म्हणजे कोण हसलं, उठा बरा. आणि मग आमचा परीक्षेचा सत्कार झाला. पण मला अजूनही आठवते की मी आता इंग्लिशचा प्राध्यापक आहे. आता इथं शाळेत इथं माझी ही ओळख वेगळी आहे. माझं टीचिंगचं जवळजवळ 13 ते 14 वर्ष झाले. पण 14 वर्षामध्ये त्या विद्यार्थ्यांना शिकवलेला बेस्ट टीचर म्हणजे त्यांच्या अकॉर्डिंग ती मला म्हणतो की शैला सर तुम्ही उत्कृष्ट शिक्षक आहात आणि सगळं श्रेय मी काय सांगतो. मला अजूनही आठवते की इंग्लिशचा 8वीचा पहिला शब्द होता काउंट, की जो मी सरांना सांगितलं की त्याचा अर्थ असा आहे COUNT. सर जनरल चांगली सरांची आयडिया होती की वर्गात शब्द विचारायचे. ह्या अशा गोष्टींना करत गेलो. म्हणजे मला असं वाटतं की जर गायकवाड सर इथं नसते तर मी शैला सर झालो नसतो. म्हणजे इकडे गायकवाड सर होते, बाकीचे शिक्षकांचे महत्व तेवढंच आहे, पण लिडिंग मध्ये इंग्लिशचा प्राध्यापक आहे म्हणून मी गायकवाड सरांना बोलतो. पण त्यावेळी मला पण भरपूर खाल्लेलं आहे. अक्षरशः 2चा डबा मला जायचा नाही. मला माहिती नाही 10वीचा तुमचा तास कधी आहे. आमचा 2चा तास 2:45 असायचा आणि 2 ते 2:45 डबा सुटायचा. डबा असला तरी खायची भीती वाटायची का 2:45 गायकवाड सरांचा तास आहे. पण 9वीला थोडं बरं काय झालं, गायकवाड सरांकडे इतिहास आला. इतिहास तर मांडले तसे, त्यामुळे काय झालं थोडंसं कळायला लागलं. कारण काय होतं की ग्रामीण भागामध्ये प्राथमिक शाळेमध्ये इंग्रजी तेवढा विषय नव्हता, तरी पण आमचं इंग्लिश बऱ्यापैकी होतं. कारण केंद्राच्या ज्यावेळी कधी इन्स्पेक्शन व्हायचं त्यावेळी 5वीच्या वर्गात आम्हाला 7वी वर्गात येऊन बसवायचे, तिथे वाचायला व्हायचे. इंग्लिश बऱ्यापैकी होतं, पण गायकवाड सारखं समोर आलं की गायब व्हायचं. पण ह्या अशा अवस्थेत झालं. आता बौद्धिक जे आमची काय उलट आहे ती सांगतो. माझी बहीण जी होती माधुरी, माझ्यापेक्षा एक सिनियर होती, ती बऱ्यापेक्षा माझ्यापेक्षा खूप हुशार होती. पण 8वीला आलो. 8वीला आलेल्या पहिल्या एका महिन्यामध्ये खूप हुशार वाटलो सरांना. मी हुशार नव्हतो पण सरांना खूप हुशार वाटलो. शिंदे सरांना. शिंदे सर म्हणजे माधुरी ही सुरेश जरा हुशार आहे तुझ्यापेक्षा. आणि पहिले 2-3 महिने आधी थोडा आपले होतो. युनिट टेस्टचा निकाल लागला आणि मला काही 68 मार्क होते. आणि मग शिंदे सर म्हणजे माधुरी सुरेश काय गेलं नाही, काय नुसतं ते बडबड करते पण अभ्यासात काही गती नाही केली. असं करून आम्ही 8वीला कसं तरी ह्या दोन्ही गोष्टी मी काय सांगते, मी केंद्रित आहे म्हणजे मी मोठा आहे मला एक सांगायचं नाही. एक सामान्य मुलगा पुढे जाऊन काय होतं हे तो आम्ही सांगतो. 8वीला मला 68 टक्केवारी मार्कांचं एक तोंडपाठ आहे कष्ट केल्यामुळे. 8वीला 68 मार्क पडले, 9वीला 50 मार्क पडले. प्रश्न होता 10वीचा. 10वीला तिमाहीला माझे 40 गेले. आले कुठले ते म्हणतात मराठी आणि मराठी